नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बनाना ड्रायफ्रूट कोकोनट मिल्क स्मूदी। त्यासाठी मी घेतला आहे एक बनाना म्हणजे केळं। केळं अधिक कॅलरीज देणारं फळ असून त्यात पाण्याचा अंश कमी असतो। एक मोठं केळं 100हून अधिक कॅलरीज देतं। त्यात सहज पचणारी साखर असते, त्यामुळे थकवा जाऊन लगेच उत्साह येतो। केळं हे आरोग्यवर्धक असून तारुण्य टिकवणारं फळ आहे। आतड्यातील बिकाडावर केळं खाणे हा उत्तम उपाय। आता मी घेतले आहेत भिजवलेले ड्रायफ्रुट्स। त्यात मी घेतले अक्रोड, बदाम आणि काजू। हे मी रात्रीच भिजत ठेवले होते। अक्रोडमध्ये पण खूप सारं प्रोटीन असतं आणि इतर पोषक द्रव्यही असतं। तसेच बदाममध्ये पण खूप सारं प्रोटीन असतं। नंतर मी घेतला आहे कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं दूध। नारळाचा दूध जो असतो तो पचनक्रियेतील बिघाडावरती ॲसिडिटी आणते आणि त्वचेच्या विकारासाठी खूप चांगला। त्यानंतर मी घेते 1 चमचा मधामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, उष्णता मिळते। मध हा त्वचा विकारासाठी, हृदयासाठी, नेत्ररोगासाठी व पचनक्रियेतील बिघाडासाठी मध उपयुक्त। आता मी सगळे मिक्स करून घेते आणि मिक्सरमध्ये ब्लेंड करते। याच्यामध्ये जे मी अक्रोड घेतला आहे ते अक्रोड जे आहे ते मेंदूची दुर्बलता, सांधेदुखी, त्वचा दोष यासाठी अक्रोड चांगला। नंतर मी घेतला आहे बदाम। तो त्वचा रोग, श्वसन मार्गाचे विकार, मलावरोध, वंध्यत्व या विकारांवरती बदाम खूप चांगला। तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही बदामाचा खूप चांगला उपयोग होतो। काजूमुळे आपल्याला खूप चांगली ऊर्जा मिळते। काजूमुळे त्वचा रोग, शक्तिपात, मज्जातंत्रातील तक्रारी तसेच कुष्ठरोग, मलावरोध हे बरे होतात। आता स्मूदी तयार झाली आहे। आता मी स्मूदीमध्ये टाकते भिजवलेली चिया सीड आणि सब्जा। चिया सीड एक अँटीऑक्सिडंट आहे। त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि फायबरही असतं। हार्टसाठी, डायजेशनसाठी चिया सीड खूप चांगलं। तसंच ते ब्लड शुगरही मेंटेन ठेवतं। आता ही डिलिशियस स्मूदी तयार आहे। बनाना ड्राय फ्रूट्स कोकोनट मिल्क स्मूदी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलमध्ये दाखवणार आहे, ज्या आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतील। धन्यवाद।